चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे गायरान जमिनीवरील माती उपशामुळे आदिवासी समाजात तीव्र संताप. चांदवड प्रतिनिधी. चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही गावातील गायरान जमीन गट नंबर 402/403 या जमिनीवर उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी समाजावर मोठा अन्याय होत असल्याचा आरोप होत आहे. रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर माती व मुरुम उपसा केला जात असल्याने शेती पूर्णतः निकामी होण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे आदिवासी समाजात तीव्र आक्रोश व्यक्त केला जात आहे. नेमकी घटना काय? वणी ते तळेगाव रोही महामार्गाच्या कामासाठी PPCPL सप्लाय प्रोजेक्ट कंपनीमार्फत हायवा वाहनांच्या सहाय्याने गायरान जमिनीतील मातीचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू आहे. या गायरान जमिनीवर आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या आपला उदरनिर्वाह करीत असून हा उपसा सुरू राहिल्यास त्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होणार आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावावर प्रश्नचिन्ह. आदिवासी नागरिकांनी या कामाला विरोध केला असता संबंधित ठेकेदार व कामगारांकडून तहसीलदारांना रॉयल्टी भरलेली असून ग्रामपंचायतीचा ठराव घेतलेला आहे असे सांगण्यात आले. मात्र या संदर्भात कोणतीही ग्रामसभा घेण्यात आलेली नसून ग्रामपंचायत ठरावामध्ये हा विषय मांडलेलाच नाही. हा ठराव ढाब्यावर बसून करण्यात आल्याचा गंभीर आरोप आदिवासी नागरिकांनी केला आहे. मिलीभगतीचा आरोप आणि इशारा. या कथित बेकायदेशीर ठरावामध्ये सरपंच, ग्रामसेवक, काही ग्रामपंचायत सदस्य तसेच ठेकेदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप होत आहे. गायरान जमिनीतील माती उपसा सुरू राहिल्यास आणि विरोध करताना आदिवासी समाजावर काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदार, सरपंच, ग्रामसेवक व मिलीभगत करणाऱ्यांवर राहील. आंदोलनाचा पवित्रा. तहसीलदार अनिल चव्हाण यांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून माती उपसण्याचे काम त्वरित बंद करावे, अन्यथा आदिवासी समाज चांदवड तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व उपोषण करेल असा इशारा देण्यात आला आहे. RKS न्यूज साठी सुखदेव केदारे, तळेगाव रोही. रॉयल्टी आहे सगळी आहे. हो. ठराव कोणाचे आहे तुम्हाला? ग्रामपंचायत कोणत्या ग्रामपंचायतीचं ना? रोहित तळेगावचे. हा, नाव घ्या. कोणाचं सरपंच कोण आहे? सरपंच आपले जिरे साहेब आहे ना. जिरे साहेब. अच्छा. पुऱ्या ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन हो, का पुऱ्या सर्व सदस्यांच्या सह्या सगळ्या वगैरे सह्याच्या हो. मार्चिंग मिटिंग की तुमच्या ग्रामसभेवर? त्यांनी ग्रामसभेवर घेतली असेल, मला ती काय माहित नाही. त्यांनी दिली आम्हाला ठराव. हा. हा. अच्छा. नमस्कार. आज 6 तारीख 2026 याच्या अंतर्गत हे जे आमची गायरान जमीन आहे, 3 पिढ्या झाल्या आम्ही कसंच असलेली जमीन, याच्यावर ग्रामपंचायतीने काय केलं ना? ग्रामसभेत ठराव घेतला, फक्त मार्चिंग मिटिंगमध्ये ठराव घेतला. आणि हे तुमचं नाव सांगा बरं. आता सांगा, कॅमेऱ्याचं नाव सांगा. माझं नाव हो हो सांगा. शेवाळे. शेवाळे सांगा. बोला, तुम्हाला काय बोलत बोला. परत तुम्ही रायची भाजी आहे. हां हां. किती ब्राची भाजी तुम्ही? 3 लाखाची. 3 लाखाची. 3 लाखाची रायची भाजल्यानंतर परत तुम्ही रिन्यू करणार का? हो. हां बर. आता समजा ही माती पुढे जाणार तुमची. मुरुम आहे, मुरुम माती. बरं ही काळी माती बाजू लावली. हा मुरुम घेऊन पुढे चालणार. हा मुरुम शासनाच्या अंतर्गत तिथे साईडचं काम चालू आहे. हां. तळेगाव शासनाने रस्त्याचं, हां. त्या रस्त्याच्या भरावाला हा मुरुम चालला आहे. शासनाचं GR आहे का आमच्याकडे? हो, शासनाचा दाखवा बरं तुमचं GR पुढे. कोणत्या संदर्भातलं GR? या रोज समजा तुम्ही आता शासनाचा 2023चा GR आहे. हां जे काही पाझर तलाव आहे, हां गव्हर्नमेंट लँडमध्ये जे पाझर तलाव आहे, बर ते पाझर तलाव खोलीकरण करायचे बर. आणि त्याचा जो काही माती राहील तो हा शासनाच्या रस्त्यांना वापरायचा असा GR आहे. असा GR. त्या GRच्या अनुषंगाने आपण खोलीकरण करतो. बरं, आता इकडे समजा हा बंधारा दिसतोय का तुम्हाला? हो इकडे बंधारा आहे का? हो. शासनाचा बंधारा? हो. हा दाखवा. तुमच्या जर समजा चतुर्थ सीमांतर असेल तर दाखवा शासनाचा बंधारा. हे ग्रामपंचायतीने आपल्याला दाखवलं. ग्रामपंचायत बंधारा म्हणून. आणि असं जर समजा खरं असतं तर खरं मानी, खोटं असतं तर मग कारवाई होईल. बरोबर होणार ना? निश्चित. बघा, पण इडून पुढं असे गरीब लोकांवर अन्याय करू नका. कोणाचा सल्ला घ्या, सल्ल्याने चला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.